नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डी पाटील सर आपणा सर्वांचं संस्कृत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। तर बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपणाला संस्कृत 10वी कक्षा प्रतिपदम संस्कृतम या पाठाविषयी आपणाला माहिती शिकायची आहे। तर बघा मित्रांनो, पुनश्च एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल प्रेस आयकॉन करा। तर बघूत या 10वी कक्षा प्रतिपदम संस्कृतम। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चतुर्दश पाठ प्रतिपदम संस्कृतम म्हणजे काय? पावलो पावली संस्कृत। तर बघा या पाठाची जर प्रस्तावना जर बघायची झाल्यास, संस्कृत ही भारताची एक ज्ञान भाषा आहे आणि संस्कृत भाषेत असलेले ज्ञान कलातीत व अजूनही प्रस्तुत ठरणारे आहे। संस्कृत कशासाठी? संस्कृत शिकून नेमका काय फायदा? शाळा संपल्यावर पुढील काळात संस्कृत शिकण्याची वेळ कुठे येणार आहे? संस्कृत शिकून नोकरी मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न विद्यार्थी दशेत आपल्यापैकी पुष्कळांना पडत असतीलच। या पाठातील जो काही संवाद जे आहे, तर या संवादात या प्रश्नाची उत्तरं आपल्याला नक्की मिळतीलच। संस्कृत जरी भाषा प्राचीन असली तरी ती शिकून सध्याच्या काळाशी जुळणारी नोकरी ही मिळू शकतेच। दुसरे म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही काम करीत असाल तेथे संस्कृतच्या ज्ञानामुळे तुमच्या कामाची गुणवत्ता ही वाढेलच आणि संस्कृत चांगले शिकलेली व्यक्ती आपल्या ज्ञानाचा उपयोग खऱ्या अर्थाने सर्व क्षेत्रात करू शकेलच, यात मात्र कोणतीही शंका नाही। तर अशा प्रकारची या ठिकाणी प्रस्तावना ही आपल्याला काय केली आहे? सांगितलेली आहे। आता बघा, त्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली एक सुंदरसं असं चित्र देण्यात आलं आहे की जसं की रेल्वे स्थानक, एअरपोर्ट म्हणजे विमानतळ, अशा ठिकाणी जे काही प्रतीक्षालय असतात, तर अशा ठिकाणचं एक सुंदरसं चित्र या ठिकाणी आपल्याला सुरुवातीलाच देण्यात आलेलं आहे। आणि तुमच्या याच्यावरून लक्षात आलं असेल की हा जो काही पाठ जे आहे, तर हा पाठ काय आहे? एक संवाद रूपी पाठ आहे। तर बघू त्या मित्रांनो, प्रतिपदम संस्कृतम म्हणजे काय? पावलो पावली संस्कृत। तर पुनश्च या ठिकाणी मी एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल प्रेस आयकॉन करा। तर बघू त्या प्रतिपदम संस्कृतम म्हणजे काय? पावलो पावली संस्कृत। तर बघा, संवाद स्थलम, संवाद स्थलम कुठला आहे? मग आता विमानतळावरील प्रतीक्षालय। संवाद स्थलम म्हणजे काय? विमानतळावरील प्रतीक्षालय। बघा, विमानतलस्य प्रतीक्षालयः केचन जनाः यात्रायाः आरम्भरता प्रतीक्षन्ते, केचन सुखेन निद्रामग्राः, केचन कॉफी पानस्य आनन्दम् अनुभवन्ति। तत्र एका महोदया प्राप्नोति, सा उपविश्य किमपि पुस्तकं पठितुं प्रारभते। पुस्तकस्य मुखपृष्ठे संस्कृतं सूक्तिसंग्रह इति शीर्षकं वर्तते। तदा दृष्टः समीपस्थः कोपी महाजनः तया सह वक्तुं प्रारभते। बघा काय म्हटलेलं या ठिकाणी की काही लोक प्रवासाचा प्रारंभ होण्याची वाट पाहत आहेत, काही सुखात झोपलेले आहेत, काही कॉफी पानाचा आनंद अनुभवत आहेत। तेथे एक बाई येऊन पोचतात आणि त्या बसून एक पुस्तक वाचू लागतात। पुस्तकाच्या मुखपृष्ठावर संस्कृत सूक्ती संग्रह असे शीर्षक आहे आणि ते पाहून जवळच बसलेली कोणी एक सदग्रस्त त्या बाईच्या बरोबर बोलू लागतो।
मग आता या ठिकाणी तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की हा जो काही पाठ जे आहे तर हा पाठ काय आहे, एक संवाद रूपी पाठ आहे. मग आता संवाद म्हटलं की याच्यामध्ये काय असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पात्र असतात. मग याच्यामध्ये पहिलं पात्र आहे महोदय. मग आता महोदय काय आहे, पुल्लिंगी आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरं काय आहे, महोदया. महोदया म्हणजे काय, स्त्रीलिंग वाचक शब्द आहे. मग आता बघा या ठिकाणी सुरुवातीला आहे महोदय. महोदय काय म्हणतात, अपि भवती संस्कृतम पाठयति. काय म्हणतात, अपि भवती संस्कृतम पाठयति. मग आता या ठिकाणी म्हणते की अपि म्हणजे काय, आपण, भवती संस्कृतम पाठयति म्हणजे काय, संस्कृत शिकवण्याचे काम करता का. महोदय म्हणतो की आपण संस्कृत शिकवण्याचे काम करता का. यावर महोदया थोडसे हसते. स्मितम म्हणजे काय, हसते. आणि म्हणते न खलू. मग आता न खलू म्हणजे काय, छे हो. महोदया याच्यावर म्हणते की थोडंसं हसून, न खलू. न खलू म्हणजे काय, छे हो. लक्षात. बघा आता त्यानंतरचं पात्र आहे बघा, महोदय. महोदय म्हणजे काय, पुल्लिंगी. लक्षात ठेवा. महोदय काय म्हणतात त्याच्यावरून, बघा महोदय म्हणतात. बघा आता त्यानंतर आहेत नंतरचं पात्र आपलं महोदय. मग आता महोदय काय म्हणतात या ठिकाणी, बघा या ठिकाणी महोदय काय म्हणतात की अपि समीपे एते सुभाषित संग्रह दृष्टमया एव चिंतितम. म्हणजे काय, आपल्याजवळ असलेला हा जो काही सुभाषित संग्रह पाहून मला काय झालं आहे असं वाटलं. जे काय महोदय जे आहे तर ते महोदय म्हणतात की आपल्याजवळ असलेला हा जो काही सुभाषित संग्रह जे आहे तर तो सुभाषित संग्रह दृष्टवा म्हणजे काय, पाहून मला असं वाटलं. आता बघा त्यानंतर आहे महोदया. मग आता महोदया काय म्हणते, ओ हो यद्यपि संस्कृतम न पाठयामि तथापि अस्य पुस्तकस्य मम कार्यक्षेत्रेन सह संबंध अस्ति. बघा महोदया म्हणते की ते होय, जर मी संस्कृत शिकवत नसले तरी या पुस्तकाचा माझ्या कार्यक्षेत्राशी काय आहे, संबंध आहे. बघा यावरून जे काय महोदया जे आहे तर ती महोदया पुन्हा सांगते की ते होय, जरी मी संस्कृत शिकवत नसले तरी या पुस्तकाचा माझ्या कार्यक्षेत्राशी काय आहे, संबंध आहे. आता बघा त्यानंतर महोदय म्हणतो, महोदय काय म्हणतो, एवं कस्मिन क्षेत्रे कार्यरती भवती. जे काय महोदय जे आहे तर ते महोदय पुन्हा म्हणतो की एवं कस्य क्षेत्रे कार्यरता भवती. म्हणजे काय, असं आपण कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहात. पुन्हा जो काही महोदय जे आहे तर ती महोदया म्हणते की अहम व्यवस्थापन प्रशिक्षकारूपेण कार्यं करोमि. मया अवगतं यद रामायणं महाभारतं किरीटार्जुनीय रघुवंशम इत्यादिषु बहवः श्लोकाः सन्ति. तेषु व्यवस्थापनशास्त्रस्य मूलतत्त्वानि दृष्टान्तसहितानि निर्दिष्टानि. अनेन काव्यमाध्यमेन विषयप्रवेशः सुगम भवति. एषा पद्धति मया स्वीकृता जनरेपि अभिमताः. अत मया पुनरेकवारं संस्कृतभाषाय संस्कृतकाव्यवादीनां च अध्ययनं प्रारब्धम. जे काही महोदया जे आहे तर ती महोदया पुन्हा त्याला म्हणते की मी काय आहे, व्यवस्थापन शास्त्राची प्रशिक्षिका म्हणून मी काय करते, काम करते. आणि माझ्या असं लक्षात आलेलं आहे की रामायण, महाभारत, किरीटार्जुनीय, रघुवंश इत्यादी ग्रंथात असे पुष्कळ श्लोक आहेत की ज्यात व्यवस्थापन शास्त्राची मूलतत्वे उदाहरणासह काय केली आहेत, दाखवलेली आहेत. आणि या काव्याच्या माध्यमाने व्यवस्थापन शास्त्राच्या विषयात प्रवेश करणे सोपे पडते. आणि म्हणून ही पद्धत मी अंगीकारली आणि लोकांनीही ती पसंत पडली. म्हणून मी पुन्हा एकदा संस्कृत काव्याचा वगैरे अभ्यास सुरू केला. लक्षात. आता बघा
त्यानंतरचं पात्र आहे आपलं महोदय. मग आता महोदय काय म्हणतात, अहो आश्चर्यम शालायाम अनंतरम खंडितम मम संस्कृत अध्ययनम तदपि अधुनैव पुनः आरब्धम. मग आता काय म्हणतात महोदय, की महोदय म्हणतात अहो आश्चर्यम, आश्चर्य म्हणजे काय, केवढी आश्चर्यकारक गोष्ट आहे ही. शाळेनंतर माझा संस्कृतचा जो काही अभ्यास जे आहे तर तो अभ्यास थांबला होता आणि तो देखील हल्लीच मी पुन्हा सुरू केला. बघा जे काही महोदय जे आहेत तर ते महोदय पुन्हा त्या महोदयाला म्हणतात की केवढी आश्चर्यकारक गोष्ट आहे ही. शाळेनंतर माझ्या संस्कृतचा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास मी थांबला होता आणि तो देखील हल्लीच मी पुन्हा सुरू केलेला आहे. आता बघा त्यानंतरचं पात्र आहे महोदया. मग आता महोदया काय म्हणतात, कथम कथम, कथम कथम म्हणजे काय, कसं काय. महोदया यावर म्हणतात कसं काय. पुन्हा याच्यावर महोदय सांगतात की वस्तुतः अहम वाणिज्य शाखायाम स्नातकः विधी शाखायाः पदवी अपि प्राप्ता मया संप्रप्तम बहुराष्ट्रीय संस्थायां विमर्शकरूपेण कार्यं करोमि. सदनश्रुत्य कौटिल्यम अर्थशास्त्र याज्ञवल्क्य स्मृतिः इत्यादीनि ग्रंथानाम् अध्ययनं सहायकरं भवेत् इति गुरुभ्यः उक्तम्. अतः अधुना अहं शास्त्रविषयकानां संस्कृतग्रंथानाम् अध्ययनं यत्नं करोमि. स्यूतात् किमपि संस्कृतपुस्तकं दर्शयति तयो पृष्ठतः केचन युवकाः गोष्ठीषु रताः. प्रसाद, समीरः, लीना तथा तनुजा इत्येतानि परस्परमित्राणि तेषु अन्यतम तत् पुस्तकं दृष्ट्वा महोदयम् उपगम्य वदति. बघा यावर जे काय महोदय जे येतं तर ते महोदय काय सांगतात की खरं म्हणजे मी वाणिज्य शाखेचा पदवीधर, कॉमर्स ग्रॅज्युएट, कायद्याची पदवी देखील मी काय केली, मिळवली. सध्या मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत कायदेशीर सल्लागार म्हणून काम करीत आहे. त्याच संबंधात कौटिल्य, अर्थशास्त्र, याज्ञवल्क्य स्मृती इत्यादी ग्रंथाचा अभ्यास उपयुक्त ठरेल असे माझ्यापेक्षा अनुभवी वडीलधाऱ्या व्यक्तींनी काय केले, सांगितले. आणि म्हणून मी आता शास्त्रविषयक संस्कृत ग्रंथाचे अध्ययन करण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि लगेच काय करतात ते कंसामध्ये सांगितले आपल्याला की आपल्या पिशवीतून तो एक संस्कृत पुस्तक काढून दाखवितो आणि त्या दोघांच्या पाठीमागे काही तरुण मुले गप्पांमध्ये दंग झालेली होती. प्रसाद, समीर, लीना आणि तनुजा हे एकमेकाचे मित्रमैत्रिणी. त्यांच्यापैकी एक ते पुस्तक पाहून त्या सदग्रस्ताजवळ जाऊन बोलू लागतो. लक्षात. आता बघा त्यानंतरचं पात्र आहे आपलं समीर. मग आता समीर काय म्हणतोय बघा. समीर म्हणतोय, महोदय भवतो संवादे संस्कृतस्य संदर्भ श्रुतः मया भवान अपि विश्व संस्कृत परिषद निमंत्रितम विदेश प्रस्थितः. बघा जो काही समीर जे आहे तर तो समीर म्हणतो, अहो आपल्या दोघांच्या बोलण्यातून मी संस्कृतचा संदर्भ ऐकला. आपण सुद्धा विश्व संस्कृत परिषदेच्या निमित्ताने परदेशी चालला आहात काय. पुन्हा याच्यावर जो काय महोदय जे आहे तर तो महोदय पुन्हा म्हणतो, न खलुह परम किदशी एषा विश्व संस्कृत परिषद अपि भवान संस्कृतस्य छात्रः. महोदय म्हणतो की छे हो, पण ही विश्व संस्कृत परिषद कशी आहे, आपण संस्कृतचे विद्यार्थी आहात का. आता नंतरचं पात्र काय आहे समीर. बघा समीर काय म्हणतोय, अहम IIT अर्थात भारतीय प्रौद्योगिकम संस्थानम इत्यत्र संगणक अभियांत्रिकी इति विषयस्य छात्र. तत्र छात्राः संस्कृतमपि पठितुं शक्नुवन्ति. अष्टाध्यायी इति व्याकरणविषयक ग्रंथ पाठ्यते. तत्र मानवविद्याविभागे अहम संस्कृत व्याकरणं संगणकशास्त्रं च
इति विषयम अधिकृत्य संशोधनं करोमि तद्विषयकं शोधनिबंधं प्रस्तुतम अहम परिषदम निमंत्रितः. बघा जो काही समीर जो आहे तर तो समीर पुन्हा म्हणतोय की होय मी IIT म्हणजे काय भारतीय प्रौद्योगिक संस्था मध्ये संगणक अभियांत्रिकी या विषयाचा विद्यार्थी आहे. तिकडे देखील विद्यार्थी संस्कृत शिकू शकतात. तेथे मानव्य शाखेत अष्टाध्यायी हा व्याकरणशास्त्र विषयक ग्रंथ शिकवला जातो. मी संस्कृत व्याकरण आणि संगणकशास्त्र या विषयावर संशोधन करीत आहे. त्याच विषयातला शोध निबंध प्रस्तुत करण्यासाठी मला परिषदेत निमंत्रित केले आहे. लक्षात. आता बघा त्यानंतरचं पात्र आहे आपलं महोदया. मग आता महोदय काय म्हणतो. महोदया म्हणते अहो आश्चर्यम तंत्रज्ञान संस्थायां संस्कृतस्य अध्ययनम. महोदया म्हणते की केवढं आश्चर्य तंत्रज्ञान संस्थेत संस्कृतचा अभ्यास. जी काय महोदया जी आहे तर ती महोदया पुन्हा म्हणते की केवढं आश्चर्य आहे की तंत्रज्ञान संस्थेमध्ये संस्कृतचा अभ्यास. आता याच्यावर जे काय महोदय जे म्हणते महोदय म्हणतो बघा याच्यामध्ये महोदय म्हणतो की महाविद्यालये संस्कृत अध्ययनं केवलं कला शाखाया छात्राः कुर्वन्ति इत्यासीत मे मती. बघा जो काही महोदय जे आहे तर तो महोदय म्हणतो की महाविद्यालयात संस्कृतचा अभ्यास केवळ कला शाखेचे विद्यार्थीच करतात अशी माझी काय होती कल्पना होती. जे काय महोदय जे आहे तर ते महोदय पुन्हा म्हणतात की महाविद्यालयात संस्कृतचा अभ्यास केवळ जे काय कला शाखेचे जे काही विद्यार्थी जे आहेत तर ते विद्यार्थीच करतात अशी माझी काय होती कल्पना होती. बघा आता त्यानंतरचं पात्र आहे समीर. समीर काय म्हणतोय तिष्ठतु तावत तरी अवश्यम मेलमपि मे मित्रांनी एते सर्वेपि परिषदे सहभागिन. बघा जो काही समीर जो आहे तर तो समीर पुन्हा म्हणतो की तिष्ठतु तावत म्हणजे काय थांबा जरा तरी म्हणजे काय मग आता तर तरी अवश्य मेलनपम मे मित्रांनी म्हणजे काय तर मग माझ्या या मित्रांबरोबर आपली भेट करून द्यायलाच पाहिजे आणि हे सर्वच त्या परिषदेमध्ये भाग घेणार आहेत. आता बघा त्यानंतरचं पात्र आहे प्रसाद. मग आता प्रसाद काय म्हणतात आग्रे आगत्य नमस्ते अहम रसायनशास्त्रस्य छात्र प्राचीन भारतीय रसायनशास्त्रम इति मम संशोधनं क्षेत्रम तद्विषयकाः ग्रंथाः संस्कृत भाषया लिखिताः शालायां यद संस्कृत अध्ययनं कृतं तस्य उपयुक्तताम अहम अधुनी अवगच्छामि. जो काही प्रसाद जे आहे तर तो प्रसाद पुढे येऊन म्हणतो नमस्ते मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी आहे. प्राचीन भारतीय रसायनशास्त्र हे माझ्या संशोधनाचे क्षेत्र आहे. याविषयी ग्रंथ संस्कृतात लिहिलेले आहेत आणि शाळेत संस्कृतचा अभ्यास केला होता त्याची उपयुक्तता आता मला कळत आहे. बघा जो काही प्रसाद नावाचा जो काही विद्यार्थी जे आहे तर तो विद्यार्थी समोरून येऊन म्हणतो नमस्ते मी काय आहे रसायनशास्त्राचा विद्यार्थी आहे. बघा प्राचीन भारतीय रसायनशास्त्र हे माझ्या संशोधनाचे क्षेत्र आहे आणि त्याविषयी ग्रंथ संस्कृतामध्ये लिहिलेले आहेत आणि शाळेत संस्कृतचा अभ्यास केला होता त्याची उपयुक्तता आता मला कळत आहे. लक्षात. आता बघा त्यानंतरचं पात्र आहे लीना. मग आता लीना काय म्हणते बघा या ठिकाणी लीना म्हणते अहमपि भाषाशास्त्रम आदित्य बेंगलुरु इत्यत्र सॉफ्टवेअर क्षेत्रे भारतीय भाषा विश्लेषुकारूपेण कार्यं करोमि. संस्कृतस्य ज्ञानम आधुनिक भारतीय भाषाणां विश्लेषण अतीव सहाय्यकरं भवति इति मे अनुभवः. बघा जे काही लीना जी आहे तर ती लीना म्हणते मी देखील भाषाशास्त्र शिकून
बँगलोर येथे भारतीय भाषाची विश्लेषिका म्हणून काम करते आणि संस्कृतचे ज्ञान आधुनिक भारतीय भाषांच्या विश्लेषणात अतिशय उपयोगी पडते आणि हा माझा काय आहे अनुभव आहे. बघा जो काही लीना जे आहे तर ती लीना सांगते की मी काय आहे भाषाशास्त्र शिकून बंगलोर येथे भारतीय भाषांची विश्लेषिका म्हणून काय करते काम करते आणि संस्कृतचे ज्ञान आधुनिक भारतीय भाषांच्या विश्लेषणात अतिशय उपयोगी पडते आणि हा माझा काय आहे अनुभव आहे. बघा आता त्यानंतरचं पात्र आहे तनुजा. मग आता तनुजा काय म्हणते याच्यावर, पार्श्वे निवेदनम इति मे व्यवसायः संस्कृत श्लोकादीनां पठनेन शब्द उच्चारणस्य उत्तम अभ्यास भवति तेन अभिनये निवेदनस्य प्रभाव वर्धते. साम्प्रतं कलाक्षेत्रे कार्यरताः अस्मासु केचन भरतमुनेः नाट्यशास्त्रस्य अध्ययनं कुर्वन्ति. बघा जे काही तनुजा जी आहे तर ती तनुजा काय म्हणते की पार्श्व निवेदन हा माझा काय आहे व्यवसाय आहे. संस्कृत श्लोक वगैरे म्हटल्याने शब्द कसे उच्चारावेत याचा उत्तम अभ्यास होतो आणि त्यामुळे निवेदन आणि अभिनय याचा प्रभाव वाढतो. सध्या कलेच्या क्षेत्रात कार्यरत असणारे आमच्यापैकी काही लोक भरताच्या नाट्यशास्त्राचा अभ्यास करीत आहेत. बघा जे काही तुमच्यासारखी तनुजा नावाची जे काही विद्यार्थिनी जी आहे तर ती विद्यार्थिनी पुन्हा म्हणते की पार्श्व निवेदन हा माझा काय आहे व्यवसाय आहे. संस्कृत श्लोक वगैरे म्हटल्याने शब्द कसे उच्चारावेत याचा उत्तम अभ्यास होतो आणि त्यामुळे निवेदन आणि अभिनय यांचा प्रभाव वाढतो. सध्या कलेच्या क्षेत्रात कार्यरत असणारे आमच्यापैकी काही लोक भरताच्या नाट्यशास्त्राचा अभ्यास करीत आहेत. लक्षात. आता बघा त्यानंतरचं पात्र आहे आपलं समीर. मग आता समीर काय म्हणतोय, भो भारतीय विद्याय नाम भारत तत्वज्ञान योगशास्त्र इतिहास स्थापत्य दिशा शास्त्रानाम अध्ययनाय विदेशेऽपि नैके जनाः उत्सुकाः तदर्थ काश्चन दूरचित्रवाहिन्य अपि सन्ति तत्र संस्कृत ज्ञानानम आवश्यकता वर्तते. मम सुहृद अशे संपादक रूपेण तत्र कार्यरतः. बघा जो काही समीर जे आहे तर तो समीर पुन्हा म्हणतो की अहो भारतीय विद्येचा म्हणजे भारतीय तत्वज्ञान योगशास्त्र बरोबर योगशास्त्र इतिहास स्थापत्य इत्यादी शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी अनेक विदेशीय सुद्धा उत्सुक आहेत. त्यासाठी काही दूरचित्रवाहिन्या पण आहेत. तेथे संस्कृत तज्ज्ञाची आवश्यकता असते आणि माझा एक मित्र आशय संपादक म्हणून तेथे कार्यरत आहे. बघा काय म्हटलेलं आहे, समीर म्हणतो की अहो भारतीय विद्येचा म्हणजे भारतीय तत्वज्ञान योगशास्त्र इतिहास स्थापत्य इत्यादी शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी अनेक विदेशीय सुद्धा उत्सुक आहेत आणि त्यासाठी काही दूरचित्रवाहिन्या पण त्या ठिकाणी आहेत आणि तेथे संस्कृत तज्ज्ञाची आवश्यकता असते आणि माझा एक मित्र आशय संपादक म्हणून तेथे काय आहे कार्यरत आहे. लक्षात. आता बघा त्यानंतरचं पात्र आहे आपलं की महोदय. मग आता महोदय काय म्हणतोय, यानंतरचं पात्र आहे आपलं महोदया. मग आता महोदया म्हणते की अस्माभिः संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतं परं तस्य अनेन प्रकारेण उपयोजनं भवेदिति अस्माभिः नैव चिंतितं. बघा जे काही महोदया जी आहे तर ती महोदया परत म्हणते की आपण संस्कृतचा अभ्यास शाळेत केला पण त्याचा अशा प्रकारे उपयोग होईल असा विचारही कधी केला नव्हता. यावर जे काय महोदया जे आहे तर ती महोदया म्हणते की आपण जो काही संस्कृतचा जो काही अभ्यास जे आहे तर तो अभ्यास
हा शाळेत केला, पण त्याचा अशा प्रकारे उपयोग होईल असा विचारही कधी आपण केला नव्हता. यावर जे काय महोदय जे आहेत तर ते महोदय परत म्हणतात सत्यमेव. सत्यमेव म्हणजे काय? खरेच. आणि जे काय लीना जी आहे तर लीना परत म्हणते की यस्मिन कस्मित्रपि क्षेत्रे वयम मूर्त्यर्थम कार्यरताः स्याम तत्र संस्कृत ज्ञानम अस्मी कृते विशेषार्थ भवती. बघा लीना काय म्हणते की ज्या कोणत्या क्षेत्रात आपण नोकरीसाठी जाऊन काम करायला लागू तेथे संस्कृतचे जे काही ज्ञान जे आहे तर ते ज्ञान ही आपल्यासाठी विशेष पात्रता ठरते. बघा काय म्हणते की ज्या कोणत्या क्षेत्रात आपण नोकरीसाठी जाऊन काम करायला लागू तेथे संस्कृतचे जे काही ज्ञान जे आहे तर ते ज्ञान हे आपल्यासाठी विशेष पात्रता ठरते. मग त्यामुळे सांगतोय सर्व विद्यार्थी मित्रांनो की संस्कृत शिकणं हे का गरजेचं आहे. कारण संस्कृत केवळ 10वी पुरतं किंवा 12वी पुरतं नाही आहे, तर तुमच्या जीवनामध्ये संस्कृतचे भरपूरसे सारे उपयोग आहेत हे या पाठावरून तुमच्या लक्षात आलं असेलच. तर ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूत. परंतु पुनश्च एकदा सांगतो की तुम्ही जर आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल प्रेस आयकॉन करा. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूत. जयस्तु भारतम जयस्तु संस्कृतम. की हाही व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. तर लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.